सध्या बिबट्याला पकडण्यामध्ये यश आलेलं आहे। कोल्हापूरकरांना नागाळा पार्क परिसरामध्ये या बिबट्यानी थैमान घातलेलं होतं। या बिबट्यानी अनेकांवर हल्ले केलेले होते आणि त्यानंतर अग्निशमन दलाकडे ही जबाबदारी सोपवण्यात आलेली होती। बिबट्यानं पोलिसांवर देखील हल्ला केलेला होता। या हल्ल्यानंतर आता अग्निशमन दलाकडून सध्या जोरदार प्रयत्न सुरू आहेत आणि या बिबट्याला पकडण्याचे प्रयत्न सध्या सुरू असल्याचं दिसतंय। विजय केसरकर आपल्याबरोबर आहे। विजय, सध्या बिबट्याला पकडण्यासाठी संघर्ष सुरू असल्याचं दिसतंय, काय नेमकं घडतंय या क्षणी? अमोल, अगदी बरोबर आहे। बिबट्याला आता पकडलेला आहे। काही क्षणापूर्वी हा बिबट्या जेरबंद झाला असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही। गेल्या 2 तासांपासून या ठिकाणी बिबट्या आहे तो त्या चेंबरमध्ये बसला होता। अग्निशमन दल असेल, कोल्हापूर पोलीस असतील, त्याचबरोबर वन विभाग या बिबट्याला कशा पद्धतीने पकडायचं याचा विचार करत होतं। मात्र शेवटी दोन्ही बाजूने या ठिकाणी जाळ्या टाकल्या आणि अग्निशमन दल त्याचबरोबर जे स्थानिक युवक होते या युवकांच्या मदतीने या बिबट्याला पकडलेला आपल्याला पाहायला मिळत आहे। जवळपास 2 तासापासून भर वस्तीमध्ये हा बिबट्या होता, त्यामुळे नागरिकांचा तारांबळ उडाली होती। कारण या ठिकाणी प्रशासकीय इमारती आहेत, शाळा आहेत, महाविद्यालय आहेत, त्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याच्यासाठीचा प्रयत्न आहे ते सगळेजण करत होते। पोलीस या ठिकाणी येऊन सगळा बंदोबस्त आहे तो लावला होता। मात्र आता या बिबट्याला पकडलेला आहे आणि बिबट्या जर आपण बघितलं तर दृश्यांमध्ये खूप मोठा बिबट्या आहे तो या ठिकाणी आहे आणि त्याला पकडण्यासाठी जवळपास 15 ते 20 युवक त्याच्याजवळ त्याच्यावरती झडप घालून या ठिकाणी त्याला जेरबंद केलं। इथून जर बघितलं तर या संपूर्ण परिसरामध्ये हा परिसर आहे तो निर्मनुष्य केला होता। कारण छोटे छोटे बंगले आहेत या ठिकाणी, काही छोट्या छोट्या सोसायटी आहेत, त्यामुळे हा बिबट्या कोणाच्याही घरात शिरू शकला असता आणि त्याच्यावरती हल्ला होऊ शकला असता। कोल्हापूर पोलिसांच्या एका जवानावरती देखील पोलिसांच्यावरती या बिबट्यानं हल्ला केला, त्यांच्यावरती CPR रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। मात्र आत्ताच्या घडीला या बिबट्याला ताब्यात म्हणजे जेरबंद केलेला आहे, त्याला पकडलेला आहे आणि त्यामुळेच आता इथून गोंधळ आहे तो उडालेला आहे। पण कोल्हापूर निश्चितपणे विजय या बिबट्याला पकडणं हे एक मोठं आव्हान होतं। कशा प्रकारे या बिबट्याला पकडलंय, म्हणजे त्याला बेशुद्ध करण्यात आलं होतं की थेट त्याला ज्या अवस्थेत तो बिबट्या लपलेला होता त्याच अवस्थेमध्ये त्याला ओढून काढून त्याला पकडलेलं आहे? कशा प्रकारे त्याला पकडलंय? अमोल, हा बिबट्या एका टाकीच्या चेंबरमध्ये बसला होता, त्यामुळे त्याला कुठलेही इंजेक्शन देता येत नव्हते किंवा त्याला बेशुद्ध करता येत नव्हतं आणि त्याचमुळे खरी अडचण आहे ती या ठिकाणी झाली होती। मात्र चेंबरचं जे एक बाजू होती ती बाजू खुली होती आणि म्हणूनच त्या बाजूला जाळी लावली आणि इकडून काही युवकांनी त्या चेंबरवरती मोठे जी प्लायवूड आहे तो टाकल्यानंतर दुसऱ्या बाजूने हा बिबट्या बाहेर पडला आणि त्याच्यावरती झडप घालून हा या बिबट्याला इथे पकडला। म्हणजे त्या जाळी लावलेली त्या ठिकाणी जवळपास 15 ते 20 युवक होते। या ठिकाणी वन विभागाचे सगळे कर्मचारी होते की त्यांनी हा सगळा बिबट्या आहे तो त्याला पकडलं। कुठलेही बेशुद्ध न करता, कुठलेही इंजेक्शन न देता, कुठलीही त्याला इजा न करता त्याला पकडलं। त्यामुळे कोल्हापूरकरांनी खरंच सुटकेचा निश्वास टाकलाय। कारण इथल्या सगळ्या शाळा आहेत त्या बंद ठेवल्या होत्या, त्याचे गेट बंद ठेवले होते, महाविद्यालय आहे त्याचे गेट बंद ठेवलं होतं, महावितरणचं कार्यालय अगदी त्याला लागून आहे ते पूर्णपणे बंद ठेवलं होतं। त्यामुळे इथली सगळी घरं आहेत ती बंद ठेवण्यासाठी सांगितली आणि मग या बिबट्याला आहे ते पकडलेलं आहे आता। अमोल, ज्या प्रकारे विजय या बिबट्याचा नागरी वस्तीमध्ये धुमाकूळ घातलेला होता, कशा प्रकारे या बिबट्यानी आता एक मोठं आव्हान निर्माण केलेलं होतं सगळ्याच यंत्रणांसमोर आणि नेमकं या बिबट्यानी कुठे कुठे शिरकाव केला, कोणाकोणावर हल्ला केलेला होता? खरं तर अमोल, आपण बघितलं तर हा बिबट्या भर वस्तीमध्ये आला आणि त्यामुळेच या ठिकाणी प्रश्न निर्माण झालेला आहे की इतक्या भर वस्तीमध्ये कुठेही या ठिकाणी जंगलाचा भाग नसताना देखील बिबट्या कसा आला? कारण आपण पुण्यामध्ये बघतोय की वारंवार बिबटे येत असतात, काही जंगलाचा भाग असतो तिथून येतो। मात्र हा भर वस्तीमध्ये नागाळा पार्काची हाय प्रोफाईल सोसायटी आहे त्या ठिकाणी नेमका कसा आला? या ठिकाणी झाडे आहेत ती खूप मोठ्या प्रमाणात आहे, मात्र कुठलंही जंगल या ठिकाणी नाही आहे आणि असं असताना बिबट्या नेमका आला कसा, हा खरं तर प्रश्न या ठिकाणी उपस्थित झाला। आणि आत्ताच्या घडीला जर बघितलं तर या बिबट्याला पकडलेलं आहे आणि या बिबट्याने एका पोलीस कर्मचाऱ्यावर, कारण सुरुवातीला ज्यावेळी बिबट्या आला अशा पद्धतीची जी माहिती समोर आली त्याच्यानंतर अनेकांना या अफवा वाटल्या, त्यामुळे सगळेजण निष्काळजीपणे किंवा तो बघण्याच्याच नादात या ठिकाणी होते आणि त्याच वेळी त्यानं पोलिसावरती एक हल्ला देखील केलेला आपल्याला बघायला मिळाला। त्याच्यानंतर सगळी यंत्रणा सतर्क झाली आणि मग या बिबट्याला आता पकडलेला आहे।
हे बिबट्याला पकडणं हे किती मोठं आव्हान होतं विजय, याविषयी सांगा. कारण आता या बिबट्याला पकडल्यानंतर सुद्धा या बिबट्याला जाळीमध्ये अडकल्यानंतर सुद्धा त्याला काबूमध्ये आणणं, तो बेशुद्ध होईपर्यंत जो संघर्ष आहे तो देखील अत्यंत महत्त्वाचा आहे आणि तो किती आव्हानात्मक होता हे या दृश्यांमधून समजतंय. कशा प्रकारे तो आक्रमक होता, तिथून सुटण्याचा प्रयत्न करत होता, याविषयी सांगा. आणि आता इथून पुढे त्याला पकडल्यानंतर कशी कारवाई होणार आहे? खरं तर या बिबट्याला पकडणं खूप आव्हानात्मक होतं, कारण ज्या चेंबरमध्ये हा गेला होता, ज्या ठिकाणी तो बसला होता, ते अतिशय निमुळती जागा होती. त्या ठिकाणी वावरता येत नव्हतं किंवा रेस्क्यू करताना त्या ठिकाणी खूप अडचणी आहेत त्या या ठिकाणी येत होत्या आणि म्हणूनच जवळपास 2 तास या ठिकाणी त्याचं वाट बघितली, तो बाहेर येतो का. चारही बाजूने जाळ्या लावल्या होत्या, मात्र तो येत नव्हता. शेवटी या चेंबरच्या एका बाजूला प्लायवूड टाकला आणि दुसऱ्या बाजूने त्याला बाहेर काढण्यात आलं. आता त्याला बेशुद्ध करून मग त्याचा जो पुढचे काही वन विभाग जो निर्णय घेईल त्या पद्धतीने पुढची कार्यवाही केली जाईल. मात्र हे बिबट्याला पकडणं खूप आव्हानात्मक होतं, कारण अगदी या चेंबरला लागून अनेकांची घरं आहेत, अगदी काही फुटांवरती या ठिकाणी अनेकांचे दरवाजे या ठिकाणी पाहायला मिळतात आणि म्हणूनच खूप आव्हानात्मक होतं की या बिबट्याला कशा पद्धतीने पकडायचं. आता या बिबट्याला पकडल्यानंतर त्याला बेशुद्ध करून वन विभाग कशा पद्धतीने पुढची कार्यवाही करतं हे पाहणं खूप महत्वाचं असेल. अमोल. विजय, आणखी एक यातला जो महत्वाचा भाग आहे, जो काही वेळानंतर कदाचित तपासाअंती म्हणा किंवा इतर सगळ्या तज्ज्ञांच्या म्हणण्यानंतर समोर येईलच, मात्र हा बिबट्या नेमका कुठून आला असावा याच्याबद्दल काय काय शक्यता आहे? म्हणजे तिथून कोल्हापूरच्या जरी चारही बाजूंच्या भूगोलाचा आपण विचार केला तर ज्या प्रकारची शक्यता आहे, ज्या भागामध्ये बिबट्या आहेत त्यापैकी तो कुठून कुठून आला असावा अशी शक्यता सध्या समोर येते, वर्तवली जाते. खरं तर आता ज्या ठिकाणी बिबट्याला पकडले त्याच्या संपूर्ण जर परिसरामध्ये बघितलं तर कुठेही फॉरेस्ट म्हणजे जंगलाचा भाग जोडलेला गेलेला नाही. मात्र या ठिकाणी झाडी आहेत ती प्रचंड आहेत, कारण जुने बंगले आहेत या ठिकाणी, सोसायट्यात आणि जुनी मोठी मोठी झाडं आहेत ती या ठिकाणी पाहायला मिळतात. एक तर बघितलं तर ह्या कोल्हापूर शहराच्या पश्चिमेला जे काही ऊसाची शेती आहे त्या ऊसाच्या शेतीमधून हा बिबट्या आहे तो कोल्हापूर शहरामध्ये आला असावा अशा पद्धतीचा एक अंदाज व्यक्त केला जातोय. त्याचबरोबर जे कोल्हापूर शहराच्या उत्तरेला जे शिये किंवा इकडून जो बावड्याकडून जो भाग येतो त्या भागामध्ये देखील ऊसाचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात आहे. तर त्या शेतांमधून त्याने इकडे शिरकाव केला आहे का हे देखील पाहणं खूप महत्वाचं असणार आहे. पण असे अंदाज आहे ते व्यक्त केले जातात की या 2 भागामध्ये काही शेतीचा ऊसाचा भाग आहे तो आहे आणि त्या तिकडूनच हा बिबट्या शहरामध्ये आला असल्याची शक्यता आहे ती व्यक्त केली जाते. मात्र हा बिबट्या आहे तो रात्रीच्या वेळी कदाचित या परिसरामध्ये आला असण्याची शक्यता आहे, कारण दिवसा असेल तर कारण खूप रहदारीचा हा सगळा परिसर आहे, प्रशासकीय इमारती असलेला हा सगळा भाग आहे. नागरिकांचे या ठिकाणी जी हालचाल असते किंवा नागरिकांची जी वर्दळ असते ती खूप मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे त्या वर्दळीतून हा कदाचित रात्रीच्या वेळी हा बिबट्या कदाचित शहरामध्ये या परिसरामध्ये आला असावा अशा पद्धतीचा अंदाज आहे तो व्यक्त केला जातोय. विजय, आपण बघतो आहोत हे सगळं बिबट्याला पकडण्याचं एक प्रकारे ज्याला आपण ऑपरेशन म्हणू शकतो, या सगळ्यामध्ये स्थानिक तरुणांनी सहभाग घेतलेला आहे. त्याचबरोबर वन विभागाचे अधिकारी आहेत आणि पोलीस अधिकारी देखील यामध्ये काही पोलीस कर्मचाऱ्यांनी देखील सहभाग घेतलाय. आणि कशा प्रकारे या बिबट्यासोबत झुंज सुरू होती आणि अखेर या बिबट्याला पकडण्यामध्ये यश आलं. एका अत्यंत अरुंद अशा भागामध्ये हा बिबट्या लपून बसलेला होता आणि त्यानंतर या बिबट्याला दुसऱ्या बाजूने हुसकावून बाहेर काढण्यात आलं आणि त्यानंतर त्याच्यावर झडप घालून त्याला आता बेशुद्ध करण्यात आलेलं आहे. आणि आता या बिबट्याला पुढे नैसर्गिक अधिवासात सोडायचं की काय करायचं याबाबत वन विभाग निर्णय घेईलच. पण ज्या प्रकारे हा बिबट्या घुसलेला होता आणि सध्या आपण बघतो आहोत महाराष्ट्रामध्ये अनेक भागामध्ये अशाच प्रकारे बिबट्यांनी धुमाकूळ घातल्याच्या घटना वारंवार घडत आहेत. रोज कुठली ना कुठली बातमी आपण एबीपी माझावर सुद्धा पाहतो आहोत. ज्या प्रकारे आता हा जर एक बिबट्या अशा प्रकारे शहरामध्ये शिरकाव करू शकतो तर याच्या पुढे काय नेमकी काळजी घेतली जाणं आवश्यक आहे असं सांगता येईल किंवा काय वातावरण निर्माण झालेलं आहे? कारण अशा प्रकारे थेट शहरामध्ये, ते सुद्धा कोल्हापुरातल्या अत्यंत क्रीम एरिया ज्याला आपण म्हणतो अशा नागाळा पार्क इतक्या मध्यवर्ती भागापर्यंत हा बिबट्याचा पोहोचलेला आहे. त्याच्यामुळे काय नवी आव्हानं आता निर्माण झालेली आहेत या संदर्भातली?
अमोल, खरं तर बघितलं तर कोल्हापूर शहरामध्ये बिबट्या शिरणे हे याच्या आधी म्हणजे गेल्या 5-7 वर्षामध्ये झालेलं नाही. त्याच्या आधी रुईकर कॉलनी परिसरामध्ये एकदा बिबट्या हा शिरला होता आणि त्याला देखील पकडलं होतं. मात्र ते पकडताना त्याचा मृत्यू झाला होता. आता जो बिबट्या पकडलेला आहे तो अतिशय चपळाईनं आणि त्याला कुठलीही इजा न करता या बिबट्याला पकडलेला आहे. बिबट्या आपण बघितलं तर कोल्हापूर शहराच्या आजूबाजूचे जे ग्रामीण भाग आहे त्या भागांमध्ये बिबट्याचं अनेक वेळा दर्शन झालेलं आहे. पन्हाळा असेल किंवा इकडे हायवेच्या भागात असेल तर त्या ठिकाणी बिबट्या अनेक वेळा निदर्शनास आलेला आहे. मात्र कोल्हापूर शहरामध्ये बिबट्या हा दाखल झाला किंवा कोल्हापूर शहरामध्ये बिबट्या अशा पद्धतीनं पाहायला मिळाला हे गेल्या 10 वर्षामध्ये तरी घडलेलं नव्हतं. आता ते पाहायला मिळालं. त्यामुळं खूप खबरदारी घेणं गरजेचं असणार आहे. कारण जर कोल्हापूर शहरातला संपूर्ण जर भाग बघितला तर आता तो पूर्णपणे डेव्हलप होत चाललेला आहे. उपनगरं आहेत ती वाढत चाललेली आहेत. त्यामुळं नेमकं कशा पद्धतीने आता कोल्हापूर शहर जरी वाढत असलं तरी हे जे मानवी वस्तीमध्ये जंगली प्राणी येण्याचं जे आव्हान आहे ते आता कोल्हापूरमध्ये देखील पाहायला हळूहळू मिळते. अमोल, निश्चित धन्यवाद विजय या सविस्तर माहितीबद्दल. कोल्हापूरमधला हा बिबट्या अखेर जेरबंद झालाय आणि आत्तापुरता तरी कोल्हापूरवासियांनी सुटकेचा निश्वास सोडलाय. आणि यानंतर आणखी एक महत्त्वाची अपडेट येते आहे. दिल्ली स्फोटाप्रकरणी आणखी एका डॉक्टरला या प्रकरणी ताब्यात घेण्यात आलंय. पुलवामातील डॉक्टर सज्जा अहमद मल्ला याला ताब्यात घेण्यात आलेलं आहे. चौकशीसाठी डॉक्टर सज्जा अहमदला ताब्यात घेतलेला आहे आणि त्यामुळे आणखी एक डॉक्टर या प्रकरणी आता पोलिसांच्या जाळ्यात सापडलेला आहे. या सगळ्यामध्ये कशा प्रकारे आता डॉक्टर सज्जा महमदची या सगळ्यामध्ये भूमिका होती हे पोलीस आणि तपास यंत्रणा आता त्यांच्या ताब्यात चौकशी केल्यानंतर या गोष्टी स्पष्ट होणार आहेत. त्यामुळे एका डॉक्टरच्या अटकेपासून सुरू झालेला हा सगळा सिलसिला आणखी एका डॉक्टरच्या अटकेपर्यंत येऊन ठेपलेला आहे. जम्मू काश्मीर भागात लागलेल्या काही पोस्टर्स पासून सुरू झालेला हा तपास, तो तपास आता फरीदाबादमध्ये स्फोटकं सापडणं, त्यानंतर दिल्लीमध्ये झालेला ब्लास्ट आणि आता आणखी एका डॉक्टरची अटक. सोमेश कोलगे आपल्याला अधिक माहिती देतील. सोमेश, आणखी एका डॉक्टरला अटक झाल्याचं कळतंय, काय अपडेट्स? अमोल, पुलवामातला डॉक्टर सज्जा अहमद मल्ला याला पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. या डॉक्टरला नेमकं कोणत्या संदर्भात ताब्यात घेतलं याबद्दलची अजून पूर्णपणे माहिती देण्यात आलेली नाहीये किंवा अटक झाली आहे का याविषयीची देखील पूर्ण माहिती देण्यात आली नाहीये. परंतु या संपूर्ण ऑनलाईन इन्व्हेस्टिगेशन आणि सध्या दिल्लीमध्ये झालेला विस्फोट याच्याशी संबंधित अनेक धागेदोरे घेऊन तपास यंत्रणा काम करतायत आणि त्या अनुषंगाने हा पुलवामातील आणखीन एक डॉक्टर सज्जा अहमद मल्ला याला ताब्यात घेतलं गेलेलं आहे. आणि आता जर आपण पूर्ण टॅली केली तर फरीदाबाद टेरर मॉड्यूल मधला हा 5वा संशयित डॉक्टर आहे की ज्याला तपास यंत्रणांनी ताब्यात घेतलंय किंवा ज्याची काही ना काहीतरी भूमिका राहिलेली आहे. निश्चित धन्यवाद सोमेश या माहितीबद्दल. 5वा डॉक्टर आहे ज्याला ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि कुठला ना कुठला संबंध या डॉक्टरांशी असणारी अशी 5 डॉक्टरांची नावं आतापर्यंत समोर आली.